नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि आपण पाहताय माझं YouTube चॅनेल जर्नी विथ तुषार। कुठे चाललाय संध्याकाळच्या टाइमला? आता आलो जरा काही ना पेपर वाचून। आता घरी निघालो। चांगला आहे, जुनाट आहे, पूर्वीकाळचा आहे। तिथे शाहू महाराजांची वीर आहे तिथे तिच्या समोर। त्याच्यावर उंचावर वाघजाई देऊळ आहे। नमस्कार मामा। नमस्कार। कुठे चाललाय संध्याकाळच्या टाइमला? आता आलो जरा काही ना पेपर वाचून। आता घरी निघालोय। इथं वाघजाई मंदिर आहे काय? हाय की। त्याबद्दल काय माहिती असेल तर सांगा की। वाघजाई मंदिर चांगला आहे, जुनाट आहे, पूर्वीकाळचा आहे ते। आणि तिथे शाहू महाराजांची वीर आहे तिथे तिच्या समोर। त्याच्यावर उंचावर वाघजाई देऊळ आहे। तिथं दसऱ्यात लोक नवरात्रांना बसतात। प्रत्येक मंगळवारी लोक आजूबाजूची तिकडल्या बाजूची इकडल्या बाजूची तिकडे कासारी नदी आहे, तिकडे कुंभी नदी आहे। ही 10-15 गावची लोक तिथे येतात, पालख्या येतात दसऱ्यात। आणि अशी मध्यंतरी ज्याला ज्याला इच्छा होती ती येऊन देवाला भेटून नारळ वगैरे देऊन जातात। वाघजाई म्हणजे काय आहे त्याचं नाव? वाघजाई वाघजाई नाव हे पूर्वीपासून नाव वाघजाईच आहे हो। वर आहे ती डोंगरात, पूर्वीपासच आहे ते। असं आहे ते। तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव हिंद्र पाटील। तुम्ही काय शिकलेलं होता? होतो की 9वी शिकलाय। आता शेती करता? शेती करतो। गावचं पाटील की काय? पाटील की नाही, पाटील दुसऱ्याकडे। आमचं नाव पाटीलच आहे, पण आमचं ही गरीब आहे। बर बर, धन्यवाद मामा। चहा घेणार का? नाही, आम्ही देवाला चाललोय। पाटील मामांची गप्पा मारून आम्ही सातर्डे गावातून वाघजाई देवीकडे जाणारा रस्ता धरला। टेकडीवरती डौलानं भगवा फडकत होता। उंच आणि पसरलेल्या रुंद अशा डोंगर रांगा लागल्या। पुढे तर रस्ता खूप खराब आहे। त्या रस्त्यावरून जाताना माझी तारांबळ होत होती। मस्त वरून पठारांचा जो नजारा दिसत होता तो अप्रतिम होता। मध्येच आम्हाला दगडाची खाण लागली आणि विहिरीच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही अशा निळाशार डोंगर रांगांचा मस्त नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद केला। सुंदर हवा सुटली होती आणि त्या हवेमध्येच मस्त असं वातावरणाची अनुभूती येत होती। एक भव्य असं वडाचं झाड आम्हाला तिथे दिसलं। कातळात कोरलेल्या अप्रतिम अशा शिवलिंग इथं आहेत आणि एक खूप सुंदर असा नंदी सुद्धा आहे। समोरच श्री महिषासुरमर्दिनी देवीचं दगडातील सुंदर असं बैठ मंदिर आहे आणि देवीची मूर्ती अप्रतिम शिल्पकलेचा नमुना आहे। इतकी रेखीव आणि सुंदर मूर्ती आम्हाला तिथं बघायला मिळाली। छत्रपती शाहू महाराजांनी या परिसराच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी बांधलेली भव्य अशी दगडी विहीर इथं आपल्याला बघायला मिळते। इथलं दगडातील बांधकाम इतकं सुंदर आणि सुपिरियर आहे। त्याच्यावरती दगडामध्ये कोरलेला एक मोठ बसवलेला आहे। असे मोठ हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाहीत। नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि आपण पाहताय माझं YouTube चॅनेल जर्नी विथ तुषार। कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तम पर्यटन स्थळांच्या शोधात आणि उंच शिखरांच्या शोधात मी आज तुम्हाला घेऊन आलोय कोल्हापूरची एक प्रसिद्ध देवी जागृत देवस्थान श्री वाघजाई देवीच्या दर्शनासाठी। वाघजाई देवीचं मंदिर एका टेकडावरती उंच शिखरावरती वसलेलं आहे। मी तुम्हाला दाखवतोय इथल्या मंदिराचं दर्शन आणि इथल्या आसपासच्या परिसराची माहिती। अशाच प्रकारच्या कोल्हापुरातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी माझं चॅनेल जर्नी विथ तुषार नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता आपण आलो आहोत वाघजाई देवीच्या पायथ्याला आणि आपण पायथ्याकडून आता पायऱ्या चढून जाणार आहे देवीच्या शिखरावरती। वरती गेल्यानंतर कशा प्रकारचं मंदिर आहे आणि कसा परिसर आहे सगळं मी तुम्हाला दाखवतो। चला माझ्यासोबत वाघजाई देवीच्या दर्शनासाठी।
थोड्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर इथून निळ्याशार अशा सुंदर डोंगर रांगांचा नजारा आपल्याला दिसतो. वर चढताना खाली असं विलोभनीय दृश्य दिसतं आणि निसर्गाच्या भव्यतेची अनुभूती येते. या वाघजाई मंदिरावरूनच आपल्याला एक शिखर दिसतं, ते म्हणजे तुमजाई देवीचं शिखर आहे. दगडामध्ये कोरलेली छोटी छोटी सुंदर अशी शिव मंदिरे इथे आहेत. मंदिरांच्या भिंतीलगतच दगडामध्ये कोरलेले देवाचे तांदळे आहेत. त्यावरती केशरी रंग फासलेला आहे व प्राचीन काळी घडवलेले सुंदर असे दगडी स्तंभ इथं पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी असणारं दगडामध्ये कोरीव काम करण्याचं शास्त्र इथे पुरेपूर पाहायला मिळतं. त्याचाच एक सुंदर नमुना म्हणजे इथं असणारं तुळशी वृंदावन. देवीच्या मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला आहे आणि ते RCC मध्ये बांधलेलं आहे. मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर सभामंडप आणि गर्भगृह तर मोठं झालं, परंतु जुन्या दगडी मंदिराची जी शोभा होती ती लुप्त झाली. गर्भगृहातील एका स्तंभावरती श्री गणेशाचं सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे. देवीच्या पादुकांचा धातूचा टाक इथं नमस्कार करण्यासाठी प्रस्थापित केलेला आहे. आम्ही गेलो तेव्हा देवळाचं दार बंद होतं. वाघजाई देवीच्या तांदळाचं जागृत देवस्थानाचं असं फटीतून दर्शन मिळालं. इथं नैवेद्य ठेवला होता. बाहेर मागील बाजूस खूप सुंदर असं पठारांचं दृश्य आम्ही पाहिलं. काही म्हणा, जुनी दगडामध्ये बांधलेली जी मंदिरं असते त्यांची शोभा काही वेगळीच असते. या मंदिरामध्ये अप्रतिम असं शिवलिंगाचं कोरीव शिल्प होतं. समोर गायमुख सुद्धा होतं आणि अभिषेक केल्यानंतर तेथील पाणी व दूध बाहेर जाण्यासाठी एक मार्ग सुद्धा तिथे केलेला आढळतो. कासवाच्या वरती पादुका होत्या आणि मागे शिवलिंग होतं. असं शिल्प मी पहिल्यांदाच पाहिलं माझ्या एवढ्या भटकंतीच्या प्रवासामध्ये. या मंदिरांच्या आजूबाजूला अप्रतिम असं डोंगरांचं दृश्य आपल्याला दिसत होतं. हळूहळू सूर्य मावळायला लागला आणि हवेमध्ये धुकं दाटून आलं. हा क्षण पाहण्यासाठीच आम्ही इथं थांबलो होतो आणि आता सूर्य मावळायला सुरुवात झाली, पण हवेमध्ये धुकं एवढं आहे की आपल्याला क्लिअर पिक्चर इथलं दिसत नाहीये. समोर जे शिखर दिसते त्रिकोणी उंच, ते आहे तुमजाईचं शिखर आणि पलीकडं कोपऱ्यात एक दुसरं शिखर दिसते, ते सातेरी महादेव देवाचं शिखर आहे. हा सर्व परिसर या शिखरांनी वेढलेला आहे. डोंगर दऱ्यांचा, कुंभी कासारी नदीच्या खोऱ्यांचा परिसर आहे आणि इथं पाण्याची उपलब्धता पण भरपूर आहे. इथं कोपऱ्यामध्ये जे समोर दिसते ते कासारी नदीचं पात्र आहे आणि ते चमकते पण इथं. अप्रतिम असं डोंगर दऱ्यांचं, पठारांचं दृश्य आपल्याला वाघजाई देवीच्या शिखरावरून पाहायला मिळतं. सूर्याची तिरपी किरणं पूर्वापार दगडातून बांधलेल्या या मंदिरांवरती पडतायत आणि इतका सुंदर नजारा या छोट्या छोट्या मंदिरांचा आपल्याला इथं दिसतोय. मंदिराच्या मागील बाजूस अशी दगडांची बैठक आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथं असा गार वारा सुटतो आणि सभोवताली समोर कासारी नदीचं खोरं
आणि निळाशार डोंगर रांगा आपल्याला दिसतात. सकाळी पहाटेच्या वेळेस सुद्धा ढग दाटून येतात आणि ढगांची चादर या परिसराच्या खाली पसरलेली असते. इथं नैसर्गिकरित्या उगवलेल्या एका निवडुंगाचं झाड आहे आणि या संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर एक काटेरी झाड सुद्धा इतकं सुंदर दिसतं, बघणाऱ्याची नजरच पाहिजे. मित्रांनो, आपण पैसे खर्च करून आणि आपला वेळ खर्च करून गोवा, काश्मीर, केरळ अशा ठिकाणी जातो, पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच इतकी सुंदर सुंदर पर्यटन स्थळ पाहण्यासारखी आहेत की तिथं आपलं दुर्लक्ष होतं. कोल्हापूरच्या आसपास तुमजाई, वाघजाई, सातेरी महादेव, त्यानंतर सिद्धेश्वर डोंगर अशी शिखरं आहेत. या शिखरांच्या वरून संपूर्ण कोल्हापूरच्या परिसराचं, डोंगरदऱ्यांचं, शहरांचं, नद्यांचं अप्रतिम चित्र आपल्याला इथं अनुभवायला मिळतं. संध्याकाळच्या वेळेस अक्षरशः स्वर्गाची अनुभूती आपल्याला इथं येते. कोल्हापूर जिल्ह्यामधील अशीच वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन स्थळं, छोटी छोटी मंदिरं, प्राचीन महत्त्व असणारी अनेक शिल्पकृती, मंदिरांचा इतिहास आपण जाणून घेऊया. आणि माझ्यासोबत मी तुम्हाला घेऊन जातोय कोल्हापुरातील किल्ले, धबधबे, मंदिरे, शिखरे यांच्या पर्यटन सफरीवरती. पाहत राहा माझं यूट्यूब चॅनेल जर्नी विथ तुषार आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझे व्हिडिओज शेअर करा आणि लाईक करा.